माझ्या प्रिय भक्ता, हा संदेश केवळ संदेश नाही, तर तुझ्या स्वामी समर्थाचा तुझ्यासाठी आलेला आजचा अनमोल संदेश तुझ्यासाठी हा केवळ शब्द नसून भगवंताच्या कृपेचा आणि सामर्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकलात तर तुमच्या मनात श्रद्धा, सबुरी, विश्वास कायम ठेवली जाईल. जर तुम्हाला खरोखरच माझ्या शब्दांमध्ये ऊर्जा आणि दिलासा मिळत असेल, जर या संदेशाने तुमच्या मनात आशेची एक नवीन ज्योत पेटवली जात असेल, तर माझी एक छोटीशी विनंती आहे. या संदेशाला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद देऊन एक लाईक करा. हा संदेश तुमच्या प्रत्येक प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा, ज्यांना या क्षणी स्वामींच्या आधाराची सर्वात जास्त गरज आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात असलेले विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तुमच्या प्रत्येक कमेंटने माझ्या आणि तुमच्यातील भक्तीचं नातं आणखी घट्ट आणि दृढ होत जातं. तुम्ही जितकं या संदेशाला इतरांपर्यंत पोहोचवाल, तितकी स्वामी महाराजांची कृपा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार आहे. होय स्वामी भक्तांनो, विश्वास ठेवा, सर्व काही आता तुमच्या मनासारखं होणार आहे. कारण भगवंत आपल्याकडून काहीच मागत नाही, ना कोणतं व्रत, ना कोणतं नैवेद्य, ना कोणता उपवास. फक्त एक चांगलं हृदय आणि पूर्ण श्रद्धा. भगवंत आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात, जेणे की आपण त्यांच्या विश्वासाचा कृपेचा पात्र बनू शकू. होय, लोक तुम्हाला तपासतात तुमची कमजोरी शोधण्यासाठी, पण स्वामी तुम्हाला तपासतात तुमची ताकद तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण स्वामींच्या दरबारात उशीर होतो, अंधार असू शकतो, पण एक योग्य वेळी न्याय नक्कीच मिळू शकतो. होय, न्याय नक्कीच मिळणार, समजून घ्या. कारण स्वामी माऊलींच्या कृपेचा दरवाजा आता उघडला जाणार आहे. तुम्ही जगाकडून अपेक्षा ठेवल्या, त्यांनी त्या तोडल्या. आता स्वामींकडून ठेवा, त्या पूर्ण होणार आहेत. आता तुमच्यावर कृपा होण्याची वेळ आली आहे. होय, जेव्हा तू म्हणशील आता फक्त तुझाच आधार आहे स्वामी, त्या क्षणी मी माझे दोन्ही हात पसरवतो तुला स्वीकारण्यासाठी. कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुला कधीच अपूर्ण राहू देणार नाही. होय माझ्या बाळा, आता जे घडेल, ज्याची तू कधीच विचार सुद्धा केला नसशील, ते कोणत्याही माणसाकडून आता तुला मिळणार नाही, ते स्वामी आईकडून प्राप्त होणार आहे. स्वामींच्या वेळेनुसार, स्वामींच्या मर्जीने, स्वामींच्या प्रेमाने सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. आता तू एकटा नाहीस. माझा श्वास तुझ्या श्वासाशी जोडला गेला आहे. होय माझ्या लेकरा, माझी शक्ती आता तुझ्यात संचारत आहे. तू घाबरू नकोस, हार मानू नकोस. तुझ्या चांगल्या कर्माचा महिमा आता तुझ्या आनंदाला एक नवीन दिशा देणार आहे. तुझ्या सर्व अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी आलो आहे. मी तुला आता तो आनंदही देणार आहे ज्याची तू कल्पना केली होतीस. ते सुख जे तुझ्या मनात कधीतरी येत होतं, आता ते प्रत्यक्षात बदलणार आहे. होय, तुझ्या आयुष्याचा मार्ग आता पूर्णपणे बदलणार आहे. विश्वास ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या त्या प्रत्येक वळणावर जिथे तुला एकटं वाटत आहे, तुला वाटत आहे की आता सगळं संपलं, जिथे माझी कृपा एक नवीन सुरुवात करणार आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील, तेव्हा माझा एक दरवाजा तुझ्यासाठी उघडला जाणार आहे. जेव्हा कोणी तुझं नसेल, तेव्हा मी तुझा राहणार आहे. ज्याला तू अंत समजत आहेस, तो माझा आरंभ आहे. तुझ्या वेदनेचं प्रत्येक कारण माझ्या योजनेचा भाग आहे. मी तुझी परीक्षा घेत नाही, तर तुला अधिक तेजस्वी, मजबूत, कणखर बनवत आहे.
मी तुला खाली पाडण्यासाठी नाही तर अलगद उचलण्यासाठी आलो आहे. तुला मी त्या यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. ते सर्व काही ठीक होणार आहे. वेळ लागेल, पण तो माझा वेळ असेल. कारण माझ्या भक्ता, माझी वेळ कधीच चुकत नाही. तू घाबरू नकोस, तू चालत राहा, थकू नकोस, थांबू नकोस. मी सोबत आहे, मी तुझ्या जवळ आहे. तू पडलास तरी माझं नाव घे, मी तुला सावरणार आहे. तुझी प्रत्येक हाक माझ्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचली जाते. तुझा प्रत्येक अश्रू मला दुःखी करत आहे बाळा. होय, तू एकटा नाहीस. त्या प्रत्येक अंधाऱ्या रात्रीत मी तुझ्या सोबत आहे. तू चालत राहा, तुझा प्रवास अजून संपलेला नाही. आता जे काही घडणार त्याचा तू कधीच आयुष्यात विचार सुद्धा केला नशील. माझी योजना तुझ्या प्रत्येक दुःखाचं उत्तर आहे. होय, माझी कृपा तुझ्या प्रत्येक एकाकीपणावरचं औषध आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. माझ्या बाळा, तू जेव्हा तुटतोस, जेव्हा रडतोस, जेव्हा तू खचून जातोस, तेव्हा तू अधिक माझ्या जवळ येतोस. जेव्हा तुला वाटतं की आता काहीच शिल्लक नाही, सर्व काही संपलं, तेव्हाच मी तुझ्या आयुष्यात ते आनंद देण्यासाठी येतो. तुला केवळ जगाशी नाही तर तुझ्याशीही भेटवून मी देत आहे. तुझ्या आत जो अंधार आहे त्यात माझी ज्योत तळपून उठत आहे. ज्याला तू आतापर्यंत दुर्भाग्य समजत होतास, तो माझ्या योजनेचा भाग आहे. होय माझ्या बाळा, लोकांनी तुला दुखवलं, हिणलं, छेडलं, पण आता तुला गप्प बसण्याची वेळ नाही. तुझा प्रत्येक हक्क आता तुला मिळणार आहे. आता तुला चालायचंय माझ्या सोबत, माझ्या मार्गावर, माझ्या प्रकाशासोबत. मी तुला तिथे घेऊन जाणार आहे जिथे तू स्वतःला ओळखू शकशील, जिथे तुला कोणाच्या मान सन्मानाची गरज राहणार नाही, जिथे तू स्वामी आईच्या प्रेमात इतका लीन होशील की जगातील प्रत्येक दुःख तुझ्यावर परिणाम करणं सोडून देईल. होय, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. कारण जो भक्त माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला आयुष्यात कशाचीही कमी मी पडू देत नाही. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा. आपल्या चांगल्या कर्माचा महिमा आनंदाला एक दिवस नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करून देत असतो. आता प्रत्यक्षात आपलं आयुष्य उघडणार असतं. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत.